श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. ओम नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना गुरुराया. तुमचा अनुग्रह हो गणेशू जै आपुला दे सौरसू तै सारस्वती प्रपेशू बाळका हाती. जी दैविकी उदारा वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा थाऊ लाभे. आपुले स्नेह तेची वागीश्वरी जया मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा. हे असो दिठी जयावरी झळके हा पद्मकर जिये माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानावे कवणे. काही सूर्याची या अंगा उठणे लागत असे किवता कल्पतरुवरी फुलवरा काही सेनी पावणे रोग क्षीरसागरा कवणे वासी कापुरा वासुदेव. चंदनाते काही सेनी चर्चावे अमृत केवते रांधावे गगनावरी उभावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणवनी मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे गुरु सामर्थ्या रूप करू जाणे तरी मोतिया भिंग देणे तैसे होईल. का पन्नरे या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगे याची माथा ठेविजे चरणी हेची बले. मग म्हणितले स्वामी भलेनी ममत्वे देखिला तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू झालो. दूध मागितले यासाठी उपवन्यू पुढा दुर्जटी क्षीरसागराची चिवाटी करून ठेविली. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. तैसा तो ब्रह्मविद्या राओ सकळ शास्त्रा विसवता ठाओ जे भगवद्गीता ओविये गाओ ऐसे केले. जे बोलणे याचे राणी हिंडता नाही की जे फळली या अक्षरांची वार्ता ते वाचा केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एक सरी आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळशयनू झाले. ऐसे कैक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जो. आता आपुलेनी प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखाणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योगू विशदू जे सांख्य बुद्धी भेदू दावूनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चौथा ज्ञानेसी प्रकटिले मग पंचमी गौहरिले योग तत्व. तेची षष्ठा माझी स्पष्ट आसना लागोनी प्रकट जीव परमात्म भाव एकवट होती जयापरी. तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टासी जे गती ते आगवीची उपपत्ती दाखविली. मग तयावरी सप्तमी प्रकृती परिहारू उपक्रमी करुनी भजती जे पुरुषोत्तमी ते म्हणितले. पाठी सप्त प्रश्न सिद्धी बोलोनी प्रयाण समय शुद्धी एवं सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्षे जोडी. ती अघवाची महाभारती ते लाभे कृष्णार्जुनोक्ती आणि गीतार्थू साते शती तो एकला नवमी. म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला मी वाया गुरुवती बोलो. अहो गुळ साखरे मालयाचे बांधे तरी एकाच रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन तै जायसे. एक जाणून या बोलती एक ठाये ठाओ जाणवती एक जाणून या हरपती सिंहाणे पडे बाई. तैसे अध्याय हे गीतेचे परी अनिर्वाच्य नवमीचे तरी वाखाणिले ये तुले तुमचे सामर्थ्य प्रभू. हा हो एकाची शाटी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वावूनी उतरविली समुद्री कटके. एकी आकाशी सूर्याते धरिले एकी चुळीची समुद्रा शोषिले तैसे मज करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी असो हे येत ऐसे राम रावणू जुझिनले कैसे ना
राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमीचे श्रीकृष्णाचे बोलणे, ते नवमी याचे ऐसे मी म्हणे, यया निवाडू तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ आती. एवं नवही अध्याय पहिले, या मती सारिखे बोलिले, आता उत्तरखंड आदरिले ग्रंथीचे ऐका. तेत विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजती, ते विदग्धा रसवृत्ती म्हणी पहिल कथा. देशिये चेनी नागरपणे शांतु शृंगाराते जिणे, ओविया की होती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृता सभे, नीट मराठी पडता अभिप्राये मानलिया उचिता, कवन भूमिका ते नेणवे. जैसे अंगीचेनी सुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे, तेथ अलंकारिले कवन कवणे हे निर्वचेना. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती, ते आयणी चोखटा ऐका. उठावले या भावा रूप करिता, रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. तैसे देशीयेचे लावण्य हरवणी, रसा आणि जेल तारुण्य, मग म्हणी पहिलं अगण्य गीता तत्व. तेची चराचर परम गुरु, चतुरचित्त चमत्कारू, तो ऐका यादवेश्वरू काय बोलता झाला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसे बोलिले हरी तेणे, ऐके अर्जुना अंतःकरणे निकेया परी. आम्ही मागाचे निरूपण केले, ते तुझे अवधानची पाहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. घटी थोडे ऐसे द्रव घालिजे, न गळिजे तरी मागुता भरीजे, तैसा पाहिलासी तव परिसविजे ऐसे होतसी. पहिले औचित्य यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोखू तरी भांडारी कीजे, तैसा आता किरीटी माझे निजधाम पैंगा. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे पाहुनी, बोलिले आदरे गिरी देखोनी सुभरे मी गुजैसा. तैसा कृपाळवांचा रावो म्हणे, ऐकेगा महाबाहो सांगितलाचे अभिप्रायो सांगेन पुढती. प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, जव जव पिकाची वाडी देखिजे, तव तव नुबगिजे वाहो करिता. पुढता पुढती पुठे भांगारा देता उठे, तरी ते ओखटे म्हणू नये की. तैसा येथ पार्था तुझा आभारू नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळका लेवविजे लेणे, ते शृंगाराते काय जाणे, ते सुखाचे सोळे करणे आपुलिये दिठी. तैसे तुझे हित आगवे, जव जव तुझ फावे, तव तव आमुचे दुणावे प्रेम देखे. आता अर्जुना असो हे विकडी, मज तुझीची आवडी, म्हणून तृप्तीची सेवडी बोलता न पवे. आम्हा येतुल या कारणे तेची ते बोलणे, हे असो अंतःकरणे अवधारिजो. तरी ऐकेगा सुवर्म माझे वाक्य परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेवा येतसे. परी किरीटी तू माते नेणसी ना निरुते, तरी तोची मी जेथे विश्व हे स्वप्न. जेथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, रात्री विण मावळले रविशशी जेथ. अगा उदरीचा गर्भ जायचा, न देखे आपुलिये मायेची वयसा, मी आघवे या देवा तैसा नेणवेची गा. आणि जळचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन, तेवी महाऋषींचे ज्ञान न देखेची माते. मी कवणू की तुला कवणाचा कैन जन्मला, हे निवृत्ती करिता बोला कल्प गेले. का महर्षी आणि देवा एरा भूत जाता सर्वा, मीच्या आदी गा पांडवा म्हणून जाणता अवघडू. उतरले उदक पर्वतू वळगे, जरी झाड शेंडावनी मुळासी लागे, तरी म्या झाले जगे जाणीचे माते. का गाभे वने वटू झाकवे, ना तरी तरंगी सागरू सामावे, का परमाणू माझी साठवे भूगोळू हा, तरी म्या झालिया जीवा ऋषी अथवा देवा, माते जाणावया हो आवा अवकाशुघा. ऐसेनी जरी पाये सांडूनी पुढील पाये, सर्वेंद्रियासी होये पाठीमो राजो. प्रवर्तलाई वेगी बहुडे, देह घालूनी मागिली कडे, महाभूतांची या चढे माथयावरी. ते तराहोनी ठाके विवेके, स्वयंप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. मी आदिसी पर सकळ लोक महेश्वर, ऐसिया माते जो नर यापरी जाणे. तो पाषाणा माझी परिसू, जैसा रसा आतू सिद्धरसू, मनुष्या आतू अंशू माझा जाणे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवेव ते सुखाचे कोंभ, परी माणूस पणाची भांब लौकिका भागू. अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा,
वरी पडिली या नीरा न अंगवे काही. तैसा मनुष्य लोका आतू तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू निणिजे तेथ. तो आप भयेची सांडिजे पापी जैसा चंदनू जळता सर्पी. देवी माते जाणे तो संकल्पी वर्जू निघापे. तेची कैसे माते जाणीजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा जे माझे भाव ऐक. जे वेगळा लिया भूती सारखे होऊनी प्रकृती विखुरले आहाती त्रिजगती आगविये पै. प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य. मग शम दम दोन्ही सुख दुःख वर्ते जे जनी जन्म विनाशु मानी भावाची माझी. पै भय आणि निर्भयता अहिंसा न समता तुष्टी तप पांडुसोता दान जे गा. अगा यश का अपकीर्ती हे भाव जे वर्तती ते मजची पासाव होती भूतांची आठाई. जैसी भूते आहाती स्नानी तैसे वेगळाले मानी एक उपजत माझ्या ज्ञानी एक निर्णती माते. प्रकाश वाणी कडवसे हे सूर्याची पासवणी जैसे प्रकाश उदयी दिसे तम असतो सवे. आणि माते जाणणे निर्णणे हे ते भूतांची या दैवाचे करणे म्हणून भूती भावांचे होणे विषम पडे. या परी माझी या भावी हे जीवसृष्टी आगवी गुंतली असे जाणावी पांडुकुमारा. आता ये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक ते 11 भाव आणिक सांगेन ऐक. तरी आगवे यासी वृद्ध महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. आणि काही सांगिततील 14 आतू मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणून. ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या. जै लोकांची व्यवस्था न पडे त्रिभुवनाचे काही न मांडे जै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. तैंचे हे आले मग ही लोक केले ते तर अक्षय होऊन ठेले तयांचे जन. म्हणून 11 ही राजा एर जग यांची प्रजा एवं विश्व विस्तारू माझा ऐसा जाण. पाहे पा आरंभी बीज एकले मग तेची विरुडलिया बूड झाले बुडी कोंब फुटले खांदियांचे. खांदियापासून अनेका फुटलिया शाखा शाखास्थव देखा पल्लव पाने. पालवी फूल फळ ऐसा वृक्ष होय सकळ ते निर्धारिजे जव केवळ तव बीजची आगवे. तैसे मी पहिले मग मी ते मनाते वियाले ते तर सप्त ऋषी झाले आणि चारी म्हणून. तीही विविध लोक सृजले लोकी लोकपाळ वेगळाले लोकपाळी उपजविले प्रजाजात. ऐसेनी विश्व हे येथे मी विस्तारलो हे निरुते भावाचेनी हाते माने जया. या लागी पै सुभद्रापती हे भाव माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग. म्हणून गा यापरी ब्रह्मादि पिपिका वैरी मी वाचून दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे तया चेहरे झाले ज्ञानाचे. म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखी. मी माझी या विभूती आणि विभूती अधिष्ठिले या व्यक्ती हे आघवे योग प्रतिती एकची मानी. म्हणून निशंके योगे मज मीनला मनाचेनी अंगे तेथ संशयो करणे न लगे त्रिशुद्धी जाण. काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाची या भजनाची नाटी सूती मज. म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी. तोच अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परियेसा बोली जेल. तरी मीची एकू सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासोनी आगवा निर्वाह हो यांचा. कल्लोळ माळा नेगा जन्म जळीची पैंगा आणि तया जळचे आश्रयो तरंगा जीवनही जळ. ऐसे आश्रवा आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचून नाही विश्वी ये. ऐसे या व्यापका मानूनी माते जे भजती भलते थे परी साचोकारे उदिते प्रेम भावे. देश काळ वर्तमान आघवे मजसी करूनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनी विचरे. ऐसेनी जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद रूपा मनी साठवूनी माते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले मग जिओ मरो विसरले बोधाची या भुली. मग तया बोधाचेनी माझे नाचती संवाद सुखाची भोजे
आता एकमेका घेपे धिजे बोधचिवरी. जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया, कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती. तैसी एर एरांची मिळणी पडता आनंद कल्लोळांची वीणी, तेथ बोधू बोधाची लेणी बोधेची मिरवी. जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले, की चंद्रे चंद्रमया खेव दिधले, ना तरी सरिसेन पाडे मिनले दोन्ही ओघ. तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसाण तरंगत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. तेव्हा महासुखाचेनी भरे, धावोनी निगती बोधे बाहिरे, मिया धाले तेणे उद्गारे लागती गरजू. पै गुरुशिष्य संबंधू एकांती, जया अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची ये परी त्रिजगती गरजती सैंग. जैसी कमळ कलिका झालेपणे, हृदीची या मकरंदाते राखो नेणे, ते राया रंका करी पारणे आमोदाचे. तैसे माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. ऐसे प्रेमाचेनी बहुअसपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजी. तया मग आम्ही काही देयावे, अर्जुना पाही ते ठाईचीच ती घेतली सेल. का ते जिया वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहुनी अव्हाटा स्वर्गापवर्ग. म्हणून ती जे प्रेम धरिले, तेच आमुचे देणे उपाहिले, परी आम्ही देयावे हेही केले तीची म्हणिये. आता यावरी येतुले घडे, जे तेची प्रेम आगळे वाढे, आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. लळयाची या बाळका किरीटी, गवसणी घालून आपुलिया स्नेहाची दिठी, जैसी खेळता पाठोवाटी माता निहाळी. ते जो जो खेळू दावी, तो तो सोन्याचा करून ठेवी, तैसी उपास तिची पदवी मी पोखितू जाये. जिये पदवी चेनी पोषके, ते माते पावती सुखे, ते पाळती मज विषेखे आवडे करू. पैंगा भक्तासी माझे कोड, मज तया अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळांचे साकड आमुची या घरी. पाहे पहा स्वर्ग मोक्ष उपाहिले, दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले, आम्ही अंग शेषा वेचिले लक्ष्मी येसी. परी आपण पेजे एक, ते सुख बरवे साजुक, प्रेमळा लागी देख ठेविले जतने. हा ठाओ वेरी किरीटी, आम्ही प्रेमळ घेवो आपण पेयासाठी. या बोलिया बोलीजत गोठी तैसिया नव्हती, म्हणून मजा आत्मयाचा भाव, जी जियावया केला ठाव, एक मी वाचोनी एर वाव केले जी. तया तत्वज्ञान चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मग मीची ओवनी दिवटा पुढा चाले. अज्ञानाची राती माझी तमाची मेवडे दाटती, ते नाशवनी घाली परवती ऐसा उदो करी. ऐसे प्रेमळांचेनी प्रियोत्तमे, बोलिले पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणे. अहो जी अवधारा, भला केरू पिटला संसारा, जालो जननी जठरा वेगळा मी. जी जन्मलेपणा आपुले, आजी मिया डोळा देखिले, आता जीवित हाता चढले आवडे तैसे. आजी आयुष्या उजवण झाली, माझी या दैवासी दशा उदैली, जे वाक्य कृपा लादली दैविकेनी मुखे. येणे वचन तेज करे, फिटले आतु बाहेरील अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. तरी होसी गातू परम ब्रह्म, तिंजे या महाभूतासी विश्राम, ते निजधाम पवित्र परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडीलू. अनादि सिद्ध तू स्वामी, ना कळजसी जन्म कर्मी, तो तू हे आज आम्ही जाणितले. तू काळ यंत्रा सूत्री, तू ये जीव कळे अधिष्ठात्री, तू ब्रह्म कठाव धात्री, हे कळले पुढे. पै आणिकी ही एकी परी, ये प्रतितीची येतसे थोरी, जे मागा ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. ते सांगितले याचे साचपण, हे देखत असे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून या. एरवी नारदू अखंड जवळा आहे, तो ऐसीची वचने गाये, परी अर्थू न बुजो ठाये गीतचे ऐको. जी आंधळे यांच्या गावी, जरी आपण पे प्रकटले रवी, तरी ओतपुलीच तया आवी, वाचूनी प्रकाश नाही. देवी देवर्षी अध्यात्म गाता, आज रागेसी जे मधुरता, तेच भावे एर चित्ता नये काही.
पही हसिता देवलाचेनी मुखे मी एवं विधू तू ते ऐके परी तई बुद्धी विषय विखे घारली होती. विषय विषाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आता अनिकांचे काय सांगावे रावळा आपण येऊन व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. देवा अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्हे म्हणून उपेक्षला पाठी दिन उदो मोटका झाला मग होय म्हणे. तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मजपासी रत्नाची या खाणी परी उपेक्षल्या जात होतिया तरणी तुझ वीण कृष्णा. आता वाक्य सूर्य कर फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया अघवेयांचे फिटले अनोळखपण जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझी हृदय भूमिके पडले सखोल वरी ये कृपेची झाली ओल म्हणून संवाद फळेसी उठिले. अहो नारदादिका संता तयांच्या उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. प्रभू आघवेनी जन्मे जिये पुण्ये केली मिया उत्तमे तया न टकतीची कामे सद्गुरु तुवा. एरवी वडिलांचेनी मुखे मी एवं विधू तू ते ऐके परी कृपा न कीजेची तुवा ऐके तव नेणिजेची काही. म्हणून भाग्य जैन सानुकूळ झालिया जैसे उद्यम सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. जी बन करू झाडासाठी पाहुनी जन्मे काढी आटी परी फळेसी तई भेटी जै वसंत पावे. अहो जै विषमा ओहट पडे तई मधुर ते मधुर आवडे पै रसायन तई गोडे जै आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण यांचे जालिया तई सार्थकपण जै चैतन्य येऊन आपण संचरे माझी. ऐसे शब्द जात अडवडिले अथवा योगादिका अभ्यासले ते तैंचे म्हणोये आपुले जै सानुकूळ श्री गुरु. ऐसे जालिये प्रतीतीचेनी माझे अर्जुनो निश्चयाची नाच तू भोजे तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचची गा कैवल्यपती मज त्रिशुद्धी आले प्रतीती जे तू देवा दानवांच्या मतीजोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा आपुलिया जाणे जाणीवा तो कहीच नोहे हे मदभावा भरवसे निघाले. येता आपुले वाडपण जैसे आपणाची जाणीजे आकाशे मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. तैसा आपुलिया सर्व शक्ती तुझ तूची जाणसी लक्ष्मीपती एर वेदाधिक मती मिरवती वाया. हा गा मनाते मागे सांडावे पवनाते वावी मवावे आदि शून्य ते उतरोनी जावे केवते बाई. तैसे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही टाकते नोहे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. जी आपणे याते तूची जाणसी आणि सांगावया समर्थ होसी तरी एक वेळ घाम पुसी आर्त निडळीचा. हे ऐकिले की भूत भावना भव गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नाथा. जरी थोरी तुझी पाहता आहे तरी पासी उभे टाकावे या योग्य नोहे. या शोचता जरी बिहे तरी आन उपाव नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे परी बापियासी का कोरडे जै मेघौनी ते मुठा पडे तई पारणे तया. तैसे गुरु सर्वत्र असती परी कृष्णा तूची आम्हासी गती हे असो मज प्रती विभूती सांगे. जी तुझी याची विभूती तियाची परिव्यक्ती दिव्याची या हाती तिया धावी माते. जी विभूती समजता लोकाते व्यापूनी अससी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी. जी मिया कैसे तू ते जाणावे काय म्हणून सदा चिंतावे जरी तूची म्हणो आगवे तरी चिंतणे न घडे. तरी मागा भाव जैसे सांगितले तुवा उद्देशे आता विस्तारुनी तैसे एक वेळ सांगे. जया भावांची ठाई तू ते चिंतिता मज सायास नाही तो विवंचुनी देई योगो आपुला. आणि पुसलिया जिया विभूती तियाही बोलाविया भूतपती एत म्हणसी पुढत पुढती काय सांगो. तरी हा भाव मना झणे हो देसी जनार्दना जैसे करिता अमृतपाना न म्हणवे पुरे. जे काळ कुटाचे सहोदर मरणा भेण पियाले अमर तरी देहाची पुरंदर 14 जाती. ऐसा एकोक शराब्दीचा रसू जयासी अमृतपणाचा आभासू तयाचाही मिठांशू जे पुरे म्हणून दी. तया पावळ याही तुलेवरी गोडी येची आती थोरी
मग हे तव अवधारी परमामृत साचे. जे मंदराचळ न ढळिता क्षीरसागळू न डवळिता अनादि स्वभावता ऐतेची आहे. जे द्रवित ना बद्ध जेथ नेणिजती रसगंध भलते याई सिद्ध आठवले भावे. जयाची गोडीची ऐकत खेवू आगवाची संसारू होय वावू. बळ्या नित्यता लागे येवो आपण पेया. जन्म मृत्यूची भाष हारपोनी जाय निशेष. आतु बाहिरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविचे तरी ते आपणची होऊन ठाकीचे. तुझही देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तरी तुझे नामची जी आम्हा आवडे परी भेटे होये आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुखाडे सुखाची मी. आता हे सुख काही सयासारिखे काही निर्वचेना परितोखे. तरी येतुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्तई हो. अगा सूर्य काय शिळा अग्नी म्हणोये ओविळा. नित्य वाहतया गंगाजळा काय पारसेपणा आहे. तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादासी की रूप देखिले. आजी चंदन तरुची फुले तुरुंबिली आम्ही. या पार्थाची या बोला सर्वांगी कृष्णू डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाला आधार व्हा. ऐसे या प्रीतिकराची या तोषा आतू. प्रेमाचा वेगू उचमळ तू. तो सायासे सावरूनी अनंतू काय बोले. मी पिता महाचा पिता आठविता नाठवे चित्ता. की म्हणतसे बा पांडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे येत काही आम्हा विस्मो करावया कारण नाही. तो अंगे लेकरू काही नव्हेच नंदाचे. तरी परी प्रस्तुत हे असो ऐसे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे ऐके सांगतसो धनुर्धरा. तरी तुवा पुसलियाज या विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती. जे माझियाची माझिये मती आकळती ना. अंगीची या रोमा किती जयाची या तयासी न गणविती. तैसिया माझिया विभूती असंख्य मज. म्हणून कैसा आहे मी केवडा पाहता आपण पेया नव्हेची पुडा. या लागी प्रधानाची या रुडा तिया विभूती ऐके. जिया जाणितले यासाठी आघवे जाणितले होय किरीटी. जैसे बीज आले या मुठी तरु आलाचे आहे. का उद्यान हाती पडिले तरी अपैसयाची सापडली फुले. तेवी देखील या जे देखवले विश्व सकळ. एरवी साच चिगा धनुर्धरा नाही अंतू माझी या विस्तारा. पै गगना ऐसिया पारा मजची माझी असणे. ऐके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका भूतमात्राच्या ठाई. आतुलीकडे मीची आहे अंतःकरणी. बाहेरी माझीच गवसणी. आदि मी निर्वाणी मध्येही मी. जैसे मेघाया तळी वरी एक आकाशूची आती बाहेरी आतू बाहेरी. आणि आकाशीची जाले अवधारी असणेही आकाशी. पाठी लया जे वेळी जाती तेवेळी आकाशाची होऊन ठाती. तेवी आदी स्थिती गती भूतासी मी. ऐसे बहुअस व्यापकपण माझे विभूती योगे जाण. तरी जीवाचे करून श्रवण सर्वही ऐक. हे बोलूनी तो कृपावंतू म्हणे विष्णू मी आदित्या आतू. रवी मी रश्मिवंतू सुप्रभा माझी. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी. चंद्र मी गगनरंगी तारा माझी. वेदा तू सामवेदू तो मी म्हणे गोविंदू. देवा माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी. इंद्रिया माझी 11 मन ते मी जाणावे. भूता माझी स्वभावे चेतना ते मी. अशेषाई रुद्रा माझारी शंकरू जो मदनारी. तो मी येथ न धरी भ्रांती काही. यक्ष रक्ष गणा आतू शंभूचा सखा जो धनवंतू. तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता झाला. आठा वसू माझारी पावकू तो मी अवधारी. शिखराथिले या सर्वा उपरी मीरू तो मी. जो सर्व स्वर्ग सिंहासना साहो सर्वज्ञ ते आधीचा ठाओ. पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. त्रिभुवनीची या सेनापती आतू स्कंदू तो मी महामती. जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतू झाला. सकळा सरोवरा माझारी जाणसी समुद्रू तो मी जलराशी. महा ऋषी माझी तपोराशी भृगू तो मी. अशेषाही वाचा आतू नटनाचू जेथ सत्याचा. ते अक्षर मी वैकुंठीचा वेल्लाळू म्हणे. समस्ताई यज्ञाचा पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी. जो कर्मत्यागे प्रणवादिकी निभजविजे. स्थावरा गिरियातू पुण्यपुंज जो हिमवंतू.
तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. कल्पद्रुमो हन पारिजातू गुणे चंदनू पै विख्यातू. तरी वृक्ष जाता आतू अश्वत्थू तो मी. देव ऋषी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा. चित्ररथू तो मी गंधर्वा सकळा माझी. या अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यू प्रबुद्धा. तुरंगमा प्रसिद्धा आतू उच्चैश्रवा तो मी. राजभूषण गजा आतू अर्जुना मीगा ऐरावतू. पयोराशी सुरमती तू वियाला जयाते. या नरा माझी राजा तो विभूती विशेषू माझा. जयाते सकळ लोक प्रजा होऊनी सेविती. पै आघवे या हतियेरा माझी वज्र ते मी धनुर्धरा. जे शतमखोत्तीर्ण करा रुढवून असे. धेनूमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू. जन्मवितया तू मदनू तो मीच जाण. सर्पकुळा तू अधिष्ठाता वासुकी तो मी कुंतीसुता. नागा माझी समस्ता अनंतू तो मी. अगा यादसा तू जो पश्चिम दिशेचा कांतू. तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. आणि पृथ्वीगणा समजता अर्यमा जो पितृदेवता. तो मी हे तत्वता पांडुकुमारा. अगा जगाची शुभाशुभे लिहिती प्राण्यांच्या मानसाचा झाडा घेती. मग केलिया अनुरूप होती भोग निमुजे. तया नेहमी ते या तू यम जो कर्म साक्षी धर्म. तो मी म्हणे राम अर्जुना ते. अगा दैत्यांची या कुळी प्रल्हाद तो मी निहाळी. म्हणून द्वेष भावादी मेळी लिंपेची ना. पै कळितया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू. श्वापदा आतू शार्दुळू तो माझेच रूप. पक्षी जाती माझा हरी गरुड तो मी अवधारी. या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. पृथ्वीच्या पैसारा माझी घडीन लगता धनुर्धरा. एकेची उड्डाणे स्वर्गांतरा करीती जे का. तया वहिले या गतिमंता आतू पवनु तो मी पांडुसुता. शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तो मी. साकडलिया धर्माचेनी कैवारे आपण पेया धनुष्य करूनी दुसरे. विजय लक्ष्मी एके मोहरे केले त्रेती. पृष्ठी उभे ठाकोनी सुवेळी प्रतापे लंकेश्वराची सिसाळी. गगनी उदो म्हणतया बळी दिदली भूता. जेणे देवांचा माणूस साधिला धर्मासी जीर्णोद्धारू केला. सूर्यवंशी उदयला सूर्य जो का. तो हतिएर परिजतया आतू रामचंद्रू जानकीचा कांतू. आणि मकरू मी पुच्छवंतू जळचरा माझी. पै समस्ताई ओघा तू जे भगीरथे आणिता गंगा. जन्नूने गिळली मग जंगा फाडून दिदली. ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता. जलप्रवाह समस्ता माझी जाण. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी. सगळेनी जन्म सहस्त्री अवलोकी अर्ध्यानवती. अगा आघवीची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजे जीवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी. का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा. भूगोळू काखे सुवावा. तैसा हा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. शाखा फूल फळ घेऊ पाहिजे सकळ. तै उपडून मूळ हाती घेपे. देवी माझे विभूती विशेष जाणो जाईजे ती यशेष. तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. एरवी वेगळा लिया विभूती काय एक परिससी किती. म्हणून एकी वेळा महामती सर्व मी जाण. मी आगविया सृष्टी आदि मध्य अंती किरीटी. ओतप्रोतपटी तंतु ऐसा. ऐसिया व्यापका माते जाणावे. तै विभूती भेदी काय करावे. परी हे तुझ योग्य नव्हे म्हणून असो. काजे तुवा पुसिलिया विभूती म्हणून तिया ऐके सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या मी. अगा बोलत यांच्या ठाई वादू तो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कहीं सरेच ना. जो निर्वचू करिता वाढे ऐकतया उत्प्रेक्षू सळू गडे चढे. जयावरी बोलते यांची गोडे बोलणी होती. ऐसा प्रतिपादितया माझी वादू तो मी म्हणे मुकुंदू. अक्षरा माझी विशदू अकारू तो मी. पैंगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी. जो मशका लागोनी ब्रह्मावीरी ग्रासी तो मी. मेरू मंदारादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी. जो एकारण वाते जिरवी जेथीचा तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी सगळे या पवना ते गिळी किरटी. आकाश जयाची या पोटी सामावले. ऐसा अपार जो काळ तो मी म्हणे लक्ष्मी लीळ. यावरी सृष्टीचा मेळ सृजी तो मी. आणि सृजली या भूताते मीच दरी. सकाळ जीवनी मीची अवधारी. शेखी सर्वाते संवारी तेवळी मृत्यूही मीची. आता स्त्रीगणांच्या पैकी माझे या विभूती सात आणिकी. तिया ऐक कवतिकी सांगीजती. तरी नित्य नवी जे कीर्ती
अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदार्यसी जे संपत्ती तेही मीच जाणे. आणि ते गा मी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. देखील येनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती येते त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनपायिनी मेधा ते मी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. एवं नारी माझारी या सात शक्ती मी अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला. वेद राशीची या सामा आतू बृहत साम प्रियोत्तमा तो मी म्हणे रमा प्राणेश्वरू. अगा गायत्री छंद जे म्हणजे सकाळ छंदा माझी ते स्वरूप माझे निभ्रांत जाणे. मासा आत मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. छलितया विंदाणा माझी द्यूत ते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परिकवणावारू नये. अगा अशेषाई तेजसा आतू तेज ते मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वातील या आतू सत्व ते मी म्हणे अनंतू या यादवा माझी श्रीमंतू तो मी जाणवे. जो देवकी वसुदेव वास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणा सकट पियाला पुतने ते. नुगडता बाळपणाची फुली जेणे मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मी या गजळते गोकुळ राखिले वा सर्वासाठी लाविले विरींची पिसे. प्रथम दशेची पहाटे माझी कंसायसी अचाटे महाधेंडी अवचटे लीलाची नाशिली. हे काही एक किती सांगावे तू आई देखिले ऐकले आघवे तरी यादवा माझी जाणावे हेच रूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेमभावा बिघडू न पडे. मुनी आतू व्यासुदेव तो मी म्हणे यादव राहो कवी आतू धैर्या ठावो उशना कवी तो मी. अगा दमितया माझारी दंडू तो मी अवधारी जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमितो असे. पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षु धरितरया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. आघविया गुढा माझी मौन मी स्वहाडा म्हणून बोलतया पुढा स्रष्टाई नेण होय. अगा ज्ञानियांची या ठाई ज्ञान ते मी पाही आता असोय काही पार न देखू. पाही पर्जन्याची या धारा लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. नातरी महोदधीची या तरंगा व्यवस्था जेवी धरू न ये पैंगा तेवी माझिया वेखा का लेख नाही. ऐसी आई 7-5 प्रधाना भूती सांगितली या अर्जुना तो उद्देशुगा मना हाच गमला. एरवी विभूती विस्तारा काही एत सर्वथा लेख नाही म्हणून तू परियससी काही आम्ही सांगो किती. या लागी एकेळा तुझ दाऊ आता वर्म निज तरी सर्व भूतांकुरे बीज विरूढ तसे ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एकू मीची ऐसे जाणावे वस्तुजात. आता ययाही वरी साधारण ऐकपा आणखी एक खूण तरी अर्जुना ते जाण विभूती माझी. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही आली असती एकाची ठाया ते जाण धनंजया अंश माझे. अथवा एकले बिंब गगनी परिप्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकेयाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. तया ते एकले जणे म्हणा तो निर्धनू या भाषा नेणा काही कामधेनू सवे उगाणा चालत असे. ती येते जेधवा जे जो मागे ते एकसरे प्रसवो लागे तेवी विभव तया अंगे होऊन आले. तया ते ओळखावयाची संज्ञा जे नमस्कार यती प्राज्ञा ऐसे ते आहाती प्राज्ञा अवतारामचे. आणि एक सामान्य विशेष हे जे जाणणे सदोष का जे मीची एकू अशेष विश्व हे म्हणून. तरी आता साधारणू आणि चांगू ऐसा कैसा कल्पावा पा विभागू वायाच्या आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. एरवी तरी तूप काही सया घुसळावे अमृत का रांधून आधे करावे. हा घा वायुसी काय डावे उजवे अंग आहे पै सूर्यबिंबासी पाठी पोट देखता नाशे आपुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची. आणि सिनाना ही विभूती मजा अपाराते मविसी किती म्हणून सुभद्रापती असो हे जाणणे. आता पै माझेनी एके अंशे जे हे जगची व्यापिले असे या लागी भेदू सांडी
सरिसे साम्ये वश. ऐसे विबुध वन वसंते तेने विरक्तांचेनी कांते बोलिले श्रीमंते कृष्णदेवी. ते तर अर्जुन म्हणे, स्वामी ए तुले रहस्य बोलले तुम्ही जे भेदू एकू आणि आम्ही सांडावा तरी. हा हो, सूर्य म्हणे जगाते हे अंधारे दवडा का परवते. देवी धसाळ म्हणो देवाते तरी अधिको हा बोलू. तुझे नामची कोणी वेळे जयांची या मुखा कानासी मिळे. तयांची या हृदयाते सांडून पळे भेदुजी हा. तो तू परम ब्रह्मची असके मज दैवे दिदलासी हस्तोदके. तरी आता भेदू काहीसा के देखावा कवणे. जी चंद्रबिंबाची या गाभारायन रिघालिया गाभारा रिघालिया जरी उभारा तैसे राभसे चारंग धरा बोला तुम्ही. तेथ सावियाची परितोषवनी देवे अर्जुना ते आलिंगिले जीवे. मग म्हणे तुवा न कोपावे आमुचिया बोला. आम्ही तुझ भेदाची या वाहणी सांगितली जे विभूतींची कहाणी. ते अभेदे अंतःकरणी मानली की न म्हणे. हेची पहावया लागी बोलिलो बाहिर सवळिया भंगी. तब विभूती तुझ चांगी आलिया बोधा. ते अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे आघवे तुवा भरले. पै राया तो पांडुसुतू ऐसे प्रतितीचा जाला वरैतू. या संजयाची या बोला निवांत धृतराष्ट्र आहे. की संजयो दुखावलेनी अंतःकरणे म्हणे नवल ना हे दैव दवडणे. हा आतू मी धडसा म्हणे तव आतूही आंधळा परी असो. आता तो अर्जुनू स्वैताचा वाढवी तसे मानू की तयावरी आणू दिवसा मांडला. म्हणे हेच हृदया तुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळेया प्रती. ये आरतीची या पावली मती उठती झाली. या हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा. एवढी हाव दैवागळा म्हणून करी. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझवळे न लगती देखा. जे जे येईल तयाची या मुखा ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादाची या बोला विषाई सकट आपण झाला तो सद्गुरू असे जोडला किरीटीसी. म्हणून विश्वरूप पसावया लागी पार्थू रिगता होईल कवडी भंगी. ते सांगेन पुढलिये कथा प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. 10वा अध्याय संपूर्ण. हरिओम.